नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी अ या वेब सिरीजचा 47वा भाग तर पाहिलाच असेल आणि आता तुम्हाला अपेक्षा लागली असेल की येणारा 48वा भाग कधी येणार। तर 48वा भाग आपल्याला सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30 वाजता पाहायला मिळेल। पण येणाऱ्या 48व्या भागात काय होणार? खरंच अभिजितच्या आईची अशी कोणती शेवटची इच्छा होती आणि ती इच्छा दाद्या खरंच पूर्ण करणार का? आणि येणाऱ्या भागात खरंच अभिजितचे वडील गावात येणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण 47व्या भागात पाहिलं की अभ्याच्या आईचा दशक्रिया विधी कसा पार पडला आणि या विधीमध्ये आईला शेवटचा नैवेद्य ठेवलं होतं आणि या नैवेद्य मागे असं असतं की जर हे नैवेद्य कावळ्याने खाल्लं तर माणसाच्या असलेल्या शेवटच्या इच्छा सर्व काही पूर्ण झालेल्या असतात आणि जर हे नैवेद्य खाण्यासाठी कावळा आला नाही तर खूप साऱ्या इच्छा तशाच राहून गेलेल्या असतात आणि अशाच काही इच्छा अभिजितच्या आईच्या राहिल्या। त्यामुळे नैवेद्याला खाण्यासाठी कावळा आला नाही। नंतर दादाने काही खूप साऱ्या इच्छा व्यक्त करून दाखवल्या पण तरी पण कावळा तिथे आला नाही। नंतर गावातले नाना बोलता की जाऊ दे, आता गावातून एखादी गाय आणा आणि तिला हे नैवेद्य चारा। तेव्हा दादा यावर राजी होत नाही आणि बोलतो की आईच्या काही इच्छा अजून तशाच राहिल्या आहेत आणि त्या इच्छा मला पण जाणून घ्यायच्या आहेत आणि जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी दररोज नैवेद्य घेऊन येणार। नंतर इकडे घरी आल्यानंतर केवडा आणि तिची आई या दुःखामध्ये सामील झालेले आपल्याला दिसतात आणि खूप काही बोलून झाल्यावर केवडाची आई दाद्याला अभिजितच्या वडिलांबद्दल विचारते। यावर दाद्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळते आणि इकडे केवडा अभिजितला खूप सारा धीर देण्याचा प्रयत्न करते आणि खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगते आणि असं सर्व काही घडलं होतं 47व्या भागात। आणि आता येणाऱ्या 48व्या भागात नेमकी आईची अशी कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे त्या इच्छेबद्दल दाद्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आणि येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये दाद्याचे वडील आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे। आणि तुम्हाला काय वाटतं की अभ्याच्या आईची शेवटची इच्छा काय असावी हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।